कळू येईल उगले नकळे ते कळू येईल उगले नकळे ते कळू येईल नकळे ते कळू नावे या विठ्ठले एकाची नावे या विठ्ठले एकाची नावे या विठ्ठले एकाची बार
नकळे ते कळू येईल उगले नावे या विठ्ठले एकाचिया न दिसे ते दिसू येईल उगले नावे या विठ्ठले एकाचिया न बोले ते बोलो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया न भेटे ते भेटू येईल आपण करिता चिंतन विठोबाचे अलभ्य तो लाभ होईल नाम निरंतर म्हणता वाचे तुका म्हणी जीव आसक्त सर्व भावी धरतेल नामे विठोबाच्या न दिसे ते दिसू येईल नामे या विठ्ठले एकाचिया विठ्ठला विठ्ठला धन्य धन्य निवृत्ती राया नकळे ते कळू येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया न दिसे ते दिसू येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया हा सेवेसाठी घेतलेला आहे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी श्री विठ्ठलेशाच्या नामाचं महात्म्य प्रतिपादन केलं आहे विठ्ठला श्री विठ्ठलाच्या नाम भक्तीचं फळ महत्व सांगणारा अभंग सेवेकरता प्रतिवर्षानुसार परंपरेने संपन्न होत असणारा श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा आज श्री क्षेत्र कर्जत या मुक्कामी आहे या ठिकाणी ही नियमानुसार असणारी सेवा माझ्या वाटेला आली आहे याच्यामध्ये दिलेल्या वेळेमध्ये काही अभंगावर चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि जो अभंग निवडला आहे की नाम भक्तीचं महत्व काय नाम संकीर्तनाचं अंतिम फल महाराजांनी या अभंगात प्रतिपादन केलं कारण एकंदर जर आपण आपल्या वारकरी संप्रदायाचा विचार केला किंवा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या वाङ्मयाचा विचार केला वेदाने प्रतिपादन केलेल्या सर्व साधनाचा विचार याचा अधिकार असा महाराजांनी केलेला आहे कारण संप्रदाय वैदिक असल्यामुळे किंबहुना महाराज म्हणतात माझी जी प्रतिज्ञा आहे वाचा सर्व संधी केले ते आणि वेदानुसार महाराजांनी आपल्याला उपदेश आणि उपदेशही कशासाठी करायचे आपण परमार्थ जर नेमका करतो कशासाठी वारीला आपण आलोय कशासाठी येतो की प्रत्येकाला इच्छा कशाची आहे प्रत्येकाला इच्छा आहे सुखाची जाणणारा मनुष्य जाणून इच्छा करतो न जाणणारा मनुष्य सुद्धा सुखाची इच्छा करतो
जाणणारा जो आहे त्याला असं वाटतं माझा उद्धार व्हावा, मी कृतार्थ व्हावा, कारण सर्वर्तमान जगत निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी अशी तो जाणून इच्छा करतो. आणि ज्याला मोक्ष कशाला म्हणतात, कृतार्थ म्हणजे काय हे माहित नाही, पण तरी सुद्धा त्याला इच्छा सुद्धा सुखाचीच आहे की मला सुख मिळावं, दुःख माझं निवृत्त व्हावं, किंबहुना जे सुख मला प्राप्त झालं आहे त्याचा नाश होऊ नये, आणि जे दुःख अजून अंगावर येऊन कोसळलेलं नाही ते अंगावर येऊन कोसळू नये असं प्रत्येकाला वाटतं. म्हणजे प्रत्येकाला दुःख निवृत्तीची आणि सुख प्राप्तीची इच्छा आहे. आणि सुख हे नेमकं मोक्षाचं पांडुरंग परमेश्वराचं स्वरूप आहे. म्हणजे प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे, ते सुख मिळावं, दुःख निवृत्त व्हावं म्हणून आपण सर्वजण लौकिक उपाय करतो लक्षात घ्या. पण लौकिक उपायाने कोणाच्याही दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आजपर्यंत झालेली नाही, कोणीही शक्य नाही. म्हणजे आपली अवस्था अशी आहे, सुखाच्या पाठीमागे आपण धावतो आहोत. म्हणजे सुख दुःख आणि आपण जणू काही असा पाठ शिवणीचा खेळ चालू आहे. सुखाच्या पाठीमागे आपण धावतो, दुःख आपल्या पाठीमागे झालेले, सुख अजून आपल्याला मिळालेलं नाही, कधी मिळेल तेही सांगता येत नाही. पण गंमत अशी आहे की दुःखाने मात्र आपली पाठ शिवली. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याची शेवटची नोंद ज्याला महाराजांनी जी सांगितली आहे, सर्व सुखाची आशा जन्मलेला, सर्व सुखाची आशा जन्मलेला, क्षणायक मोठी अज्ञानाहिलेला, क्षणायक मोठी अज्ञानाहिलेला, हिंदकारे साशिन पावला, हिंदकारे साशिन पावला, माया निष्ठेला जीव माझा, माझे स्वर्ग तले माझे स्वर्ग तले कोणी, माया निष्ठेला जीव माझा, माझे स्वर्ग तले माझे स्वर्ग सर्व सुखाची आशा जन्मलेला, पण अजून सुखाची प्राप्ती झाली नाही. म्हणजे प्रत्येकाला ही इच्छा आहे, मग सुख मिळत नाही आहे, दुःख निवृत्त होत नाही, पण म्हणून ही इच्छा करणं कोणी सोडून दिले नाही लक्षात. सुख प्राप्तीची आणि दुःख निवृत्तीची किंबहुना ही इच्छा आहे, म्हणूनच वारीचं महत्व आहे, म्हणूनच परमार्थाचं महत्व आहे. तुम्ही आजपर्यंतचा इतिहास काढून बघा, मोठमोठे सार्वभौम राजे झाले, शास्त्रज्ञ लोक झाले, कला संपन्न लोक झाले, वाक्चातुर्य संपन्न लोक झाले, तर्काचा अभ्यास असणारे लोक झाले, पण ते कृतार्थ झाले नाही. कारण कृतार्थता ज्याला म्हणतात ती ह्याच्यापेक्षा वेगळी अशी गोष्ट आहे. जरी तू झालासी पंडित करीसी शब्दाचे पांडित्य, परे तुझं नाही ठावे जेणे अंगे ब्रह्म व्हावे. नारद मुनींचं मोठं उदाहरण आहे. 14 विद्या 64 कलांनी परिपूर्ण होते लक्षात घ्या, तरी देखील ते दुःखी होते. एखादी विद्या एखादी कला संपादन करण्याचा प्रयत्न करून बघा, जन्मच्या घालवला तरी त्यात आपण निष्णात होऊन सांगता येत नाही. नारद मुनी स्वतः 14 विद्या 64 कलांनी परिपूर्ण होते, तरी देखील दुःखी होते. किंबहुना त्यांचं सांगणं असं होतं की सारं जग त्रिवेद दुःखामध्ये आहे, आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैवी, पण मला मात्र षडवेद दुःख आहे. 6 प्रकारचं दुःख. 3 दुःख तर मला आहेच, 4थं दुःख मला असं आहे की ज्या मानाची मी विद्या संपादन केली, कला संपादन केली, त्या माझ्या विद्येला कलेला शिकण्याकरता योग्य अधिकारी मिळत नाही आहे. हे माझं 4थं दुःख आहे. कारण विद्येकरता विद्या हल्ली कोणी शिकत नाही. त्या विद्येचं अर्थोत्पादन कसं केलं जाईल, पैसा कसा कमवला जाईल लक्षात घ्या, तर योग्य अधिकारी मिळत नाही. म्हणजे गंमत अशी आहे, सांगणारा मिळतो, ऐकणारा मिळत नाही. ऐकणारा मिळतो तर सांगणारा मिळत नाही लक्षात. आणि हे दोघं एकत्र आल्याशिवाय उद्धार होत. उद्धार होण्याकरता अहिल्या शिलान्याय ज्याला म्हणतात तो कारणीभूत. रामचंद्र प्रभूंच्या चरणाचा स्पर्श कितीतरी दगडांना, म्हणून सगळ्यांचं थोडी उद्धार झाले. आणि त्या शापित स्त्रीला कितीतरी लोकांच्या चरण स्पर्श आला, पण कोणाच्याही स्पर्शाने तिचा उद्धार झाला नाही. उद्धार होण्याकरता शिला शापित असावी लागते, आणि चरणही कोणाचे असून चालत नाही, ते प्रभू रामचंद्राचे असावे लागतात. त्याच पद्धतीने उपदेश करणारा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू महात्मा पाहिजे, आणि श्रवण करणारा सुद्धा साधन चतुर्थ संपत्तीने संपन्न साधन असेल तर
दुःख आहे. आता योग्य अधिकारी विद्यार्थीच मिळत नसल्यामुळे माझी आवृत्ती घडत नाही. त्यामुळे जे जे मी शिकलो ते विसरायला लागलो, हे 5वं दुःख. आणि 6वं दुःख माझं असं आहे की ज्या मानाची मी विद्या संपादन केली, ज्या मानाची मी कला संपादन केली, त्या विद्येला कलेला जेवढा मला मान पाहिजे तेवढा मला मान मिळत नाही. म्हणजे 14 विद्या आणि 64 कला शिकवून 3 दुःख होते, त्याचे मी 6 प्रकार म्हणजे सरते शेवटी नारद मुनी सनत कुमारांना शरण. सनत कुमारांनी त्यांना ब्रह्मविद्येचा उपदेश केला. परमात्मा व्यापक असल्यामुळे स्वरूप आहे. आणि ती स्थिती नारदांना प्राप्त झाली, ते सुखी झाले. ती स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी, ते ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं, ते ज्ञान प्राप्त होण्याकरता लागणारा अधिकार, अंतःकरणाचं पवित्रत्व प्राप्त व्हावं, याकरता मुळात वेदाने अनेक साधनाचा उपदेश केलेला आहे. अनेक साधनं सांगितली तरी कशासाठी? तर ज्याचा जसा अधिकार असेल तिथून त्याचा उद्धार झाला पाहिजे. ही वेदाची मूळ प्रवृत्ती, प्रेरणा आहे. लक्षात घ्या. म्हणून ज्ञानेश्वर महाराज वेदाला माऊली म्हणतात. ऐतापासून काहिते हित देवनी वाढविती, नाही श्रुती करुती माऊली जगा. ज्याचा जसा अधिकार असेल तिथून त्याचा उद्धार झाला पाहिजे. म्हणून मुळात वेदामध्ये अनेक साधनाचा उपदेश केला आहे. त्यात प्रधानत्वाने कर्म, उपासना आणि ज्ञान म्हणजे मूळ वेद कांडत्रयात्मक आहे. त्याचंही सूत्र असं की आपल्या ठिकाणी 3 दोष आहेत. 3 दोषाची निवृत्ती करणं परमार्थ आहे. मोल, विक्षेप आणि आवरण. 3 दोषाच्या निवृत्ती करता कर्म आहे, उपासना आहे, ज्ञान. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये देवाने आपल्याला दिलेलं स्थूल शरीर, स्थूल शरीरासाठी कर्म, मनासाठी उपासना आहे आणि बुद्धी दिली, बुद्धी करता ज्ञान आहे. म्हणजे कर्म, उपासना आणि ज्ञान याचं वर्णन वेदाने केलेलं आहे. भगवद्गीतेतही तेच सूत्र आहे. संत वाङ्मयामध्ये सुद्धा तेच सूत्र आहे. सर्व संतांनी वेदाने उपदेश केलेल्या प्रमाणे कर्म, उपासना, ज्ञान या सर्व साधनाचा विचार केलेला आहे. आपण असं समजायचं कारण नाही की संत वाङ्मयामध्ये कर्माचा विचारच केलेला नाही, तत्वज्ञानाचं चिंतनच केलेलं असेल. म्हणजे संत वाङ्मयाचा जर आपण विचार केला, कर्माचाही सूक्ष्म विचार संतांनी मांडलेला आहे. प्रेम, लक्षणात्मक भक्तीचाही विचार मांडलेला आहे. अद्वैत तत्वज्ञान ज्याला म्हणतात तो तर संप्रदायाचा पाया आहे. पण सर्व साधनांचा विचार करून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आपल्याला असं सांगतायत की सर्वांचा अधिकार तत्वज्ञानामध्ये असणं शक्य नाही. ज्ञानाचे अधिकारी लोक ज्याला म्हणतात ते सगळे नाही. तत्वज्ञानाचे सर्व गुरूंनी आपल्याला उपदेश केला. लक्षात घ्या. तत्वमसी. आणि त्या पद्धतीने लगेच आपल्याला तसा बोध व्हावा, आपली जीवदशा जावी आणि ब्रह्मस्थिती प्राप्त व्हावी असे अधिकारी तरी किती आहे. जसं भगवंताचं गणित आहे. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतते सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. की एखादाच की गुरूंनी उपदेश केला ती स्थिती प्राप्त होणं. तुका म्हणे कानी कानाने ऐकला तोच झाला घात जीवपणा. जीवदशेची लगेच निवृत्ती झाली. स्वतःला जीव समजणारा, देह समजणारा, अहम ब्रह्मास्मी, मी वासुदेव तत्वता अशा बोधाला प्राप्त झाला. असे अधिकारी तरी किती आहे. जसं समाजामध्ये साधूंचं दुर्लभत्व आहे तर साधूंना ओळखून त्यांना शरण जाऊन ज्ञान ग्रहण करणारे साधक सुद्धा महाराज असं म्हणतात विरळा ऐसा कोणी एखादाच. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात तत्वज्ञानामध्ये सर्वांचा अधिकार नाही, ज्ञानामध्ये अधिकार नाही. बरं योगाभ्यासाचा विचार केला तेही साधन उत्तमच आहे, तरी देखील योगाभ्यासामध्ये सर्वांचा अधिकार नाही. साधन योग्य आहे, साधन चुकीचं नाही. संतांनी जो साधनाचा निषेध केला ते साधन चुकीचं आहे म्हणून नाही.
आपला त्यात अधिकार नाही आणि म्हणून आपण त्याच्यापासून उदासीन राहिलं पाहिजे. कारण अधिकारालाच फल प्राप्त होते याला अपवाद सुद्धा नाही ह्या नियमात. साधन योग्य आहे. योगाभ्यासाचं सूत्र असं आहे, निग्रह ज्याच्यामध्ये लागतो, निग्रह ज्याचा आत्मा आहे. पुष्कळ गोष्टी योगाभ्यास आहे, पण मुख्य काय, निग्रह लागतो. आपण कशाचा निग्रह करणार आहे? आपल्याला उठल्याबरोबर खायला लागतं आणि खाल्ल्याशिवाय झोप येत नाही. आपण निग्रह काय करू शकतो? 1.5 तासाचं कीर्तन माणसं तेवढ्या 84 आसनं करतात. निग्रह काय आपण करणार आहे? म्हणून योगाभ्यासामध्ये आपला अधिकार नाही, म्हणून आपण त्याच्यापासून उदासीन राहिलं पाहिजे. म्हणून अष्टांग योगे नशिनी जे येम नियम निरोध नकेजी राजा. म्हणून योगाभ्यासामध्ये सर्वांचा अधिकार नाही, तत्वज्ञानात सर्वांचा अधिकार नाही. कर्माचाही विचार केला, संत वाङ्मयाने कर्माचा विचार केला. पण कर्मामध्ये ही मोठी सूक्ष्मता. कर्म करायचं आहे की ज्याला राजकीय सामाजिक परिस्थिती अनुकूल असावी लागते, निदान प्रतिकूल तरी नसावी. त्यातही बारकावा असा आहे, म्हणजे बोलायला सोपं आहे पण कर्माचा विनियोग झालं म्हणतात. कारण मुळामध्ये वेदामध्ये कर्म सांगितलं काय, विधी सांगितला काय हेच अगोदर बरोबर कळत नाही. आणि समजा कळाला तर त्याचं बिनचूक यथावत अनुष्ठान ज्याला म्हणतात, विनियोग ज्याला म्हणतात, तो ह्या कलियुगात माणसाकडून घडणं शक्य नाही. अवघ्या वाटा झाल्या घडी साधन उचित विधी. वेदामध्ये उचित विधी काय सांगितलाय तो पहिल्यांदा कळत नाही आणि न घडे सर्व. म्हणजे त्यात बारकावा एवढा आहे. देवाची साधी पूजा करायची, पळी भांडं लागताय. पळी भांडं घेतलं तर ते कुठल्या हाताला ठेवायचं, डाव्या हाताला ठेवायचं का उजव्या हाताला ठेवायचं, इथून सुरुवात. आचमनाला पाणी किती घ्यायचं, मंत्र उच्चारण करण्यामध्ये पुन्हा बारकावा आहे. म्हणजे कर्म मार्गाचा विचार केला तर ज्यामध्ये सूक्ष्मता. म्हणून संतांची जी प्रतिज्ञा आहे की या कर्मामध्ये, ज्ञानामध्ये, योगामध्ये सर्वांचा अधिकार नाही, त्याचे अधिकारी लोक थोडे आहेत. आणि गंमत अशी आहे, निवृत्तीनाथांचं जे हृदय आहे ते बहुसंख्य लोकांचा उद्धार कसा होईल. निवृत्तीनाथ महाराजांना जी करुणा निर्माण झाली, म्हणून संतांनी जो विचार केला, संत म्हणतात आम्ही अल्पसंख्य लोकांचा विचार करणार नाही. अल्पसंख्य कोण आहे परमार्थात? जे ज्ञानाचे, योगाचे अधिकारी आहे, कर्माचे जे अधिकारी आहे त्यांचा विचार करणार नाही, फार विचार करणार नाही. विचार त्यांचा केलेला. पण ज्यांनी परमार्थात ज्यांचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही असे अज्ञानी लोक, मन विक्षेपवान लोक हेच जास्त आहे. आणि या बहुसंख्य लोकांचा तर उद्धार झाला पाहिजे. म्हणून ही प्रेरणा, ही करुणा मुळात निवृत्तीनाथांना निर्माण. हे तत्वज्ञान सर्वांना प्राप्त व्हावं, आध्यात्मिक लोकशाहीचा पंथ जो आपला संप्रदाय निर्माण केला त्याची करुणा मूळ स्रोत श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज. इतकंच नाही, आपण श्री विठ्ठलेशाच्या दर्शनाला चाललो. पांडुरंग परमात्मा जो त्या ठिकाणी विटेवर उभा आहे, आता विटेवर उभा का राहिला त्याच्या पाठीमागेचा इतिहास पुष्कळ. त्या इतिहासामध्ये भक्त पुंडलिकाने आपल्या माता पितरांची केलेली सेवा आणि त्या सेवेने विनायक होऊन देव त्या ठिकाणी विटेवर उभा आहे. बरं, चांगली या बसा उत्तम रीतीने घडवून दिलेली वीट सुद्धा नाहीये. ऐसा कैसा रे तू धीर मागे भिरकाविली वीट. परमात्मा विटेवर उभा आहे. आपण चिंतन करा, पुंडलिक रायासाठी आले, काय वर मागायचं मागून घेऊ. आपण चिंतन करा, तुम्हा आम्हाला जर देव प्रसन्न झाला असता, म्हटलं असता काय वर मागायचं मागून घ्या, आपण काय मागितलं असतं? मागून मागून काय मागितलं असतं? देवा काय नाही, हम दो हमारे दो, एक गाडी, बंगला, मोटर पास, देवा याच्या व्यतिरिक्त पुंडलिक रायाने जो वर मागितलाय त्यातील जे सूत्र आहे वर्म त्याचा असा की बहुसंख्य लोकांच्या उद्धाराकरता पुंडलिक रायाने मागितलेला वर असा आहे. मोठा पापी जैसे तैसे, 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 मोठा पापी जैसे तैसे.
पापी जैसे तैसे मागणं जे मागितले शब्द रचना मोठी बारकाईने लक्षात घ्या. मूड असतील त्यांचाच देवा तो उद्धार कर, पापी असतील त्यांचाच उद्धार कर. मूड अधिक पापी, पापी अधिक मूड नाही. पुढचा शब्द महत्वाचा, जैसे तैसे. जसे असतील, ज्या अधिकारातून असतील, देवा तू त्यांचा उद्धार केला पाहिजे. म्हणजे बहुसंख्य लोकांचा उद्धार कसा होईल म्हणून जी संतांची प्रतिज्ञा आहे. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्त केला राज्यभार झाली यायचा. म्हणजे सर्वांचा तत्वज्ञानामध्ये, योगाभ्यासामध्ये, कर्मामध्ये अधिकार नाही. इतकंच नाही, नवविधाची भक्ती सांगितली आहे. 3 साधनापेक्षा सोपी असली तरी देखील या नवविधा भक्तीमध्ये सुद्धा सोपी असली तरी सर्वाधिकार सेवेचा संभवत नसल्यामुळे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात की या सर्वांचं चिंतन करून महाराजांनी जो भर दिलाय तो नाम संकीर्तन भक्तीवर भर दिला. आता नाम संकीर्तन भक्तीवर भर देण्याचं कारण सुद्धा असं आहे की महाराज सांगतात हे माझ्या पदरच नाही, म्हणजे माझ्या मनात आले मी सांगतोय असं नाही. संप्रदायाचं तत्व मुळात वैदिक असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगताय की हे जे मी साधन सांगतो आहे माझ्या पदरच नाही. असोनी संसारे जीव, पण हे सांगितलं कोणी? महाराज म्हणतात वेद शास्त्र उभारी वेद अनंत बोलिला महाराज अर्थ तुकाचे शोधला विठोबासे शरण जावे निजनिष्ठे नाम घ्यावे. म्हणजे नाम साधना ही वैदिक आहे. म्हणजे वेदाने प्रतिपादन केलं. ऋग्वेदामध्ये पहिल्यांदा ज्या नाम साधनेचा विचार आलेला आहे म्हणजे ती साधना वैदिक आहे. ते साधन असं आहे की निश्चित फलापर्यंत जाणार आहे. नामाचं अनुष्ठान करा, उद्धार होईल म्हणजे होईलच. उलट आहे, नामचिंतन करणारा नामधारक वारकरी आजपर्यंतचा इतिहास काढून बघा, कुठे वायाला गेलाय, अधोगतीला गेलाय, हे त्याच्या जीवनात कधीही घडलेलं घडलेलं नाही. ऐसा कोणी ऐकलं, असं कोणी ऐकलेलं तरी आहे का? म्हणजे नाम साधनेमध्ये निश्चित रूपात आहे. नामाचं अनुष्ठान करा, उद्धार होईल म्हणजे होईलच. मुखी नाम आधी मोक्ष, प्रत्यक्ष मोक्ष म्हणजे निश्चित देवापर्यंत जाणं हे वैदिक साधन. तर या साधनाची गंमत अशी की सर्वाधिकार सेवे नाम भक्ती करण्यामध्ये मला सांगतात की यामध्ये सगळ्यांचा अधिकार, सगळा सकळाशी इथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार नाम भक्ती करण्यामध्ये सर्वाधिकार असे उलट असं आहे. वेदोपनिषदापासून अगदी निरोबा मार्गापर्यंत किंबहुना आजपर्यंत कोणीही असं सांगितलेलं नाही की नाम भक्ती करण्यात अमुक एखाद्याचा अधिकार नाही म्हणून. म्हणजे निषेध कोणाचाही केलेला नसल्यामुळे, निषेध हा सर्वात जास्त बलवान असल्यामुळे सगळ्यांचा यामध्ये अधिकार म्हणजे जे सर्वाधिकार सेव्य साधन आहे. अन्य साधन निरपेक्ष आहे. म्हणजे आता नामचिंतन आपण करतो ना, दुसरी साधना करण्याची गरज नाही. अंगदर साधन असं निश्चित देवापर्यंत जाणार आहे. बरं,
दृष्टीने सर्व साधनाच्या दृष्टीने विचार केला तर ते सर्वात सुलभ आहे, म्हणजे सोपं आहे. लक्षात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, म्हणजे सर्व साधनामध्ये ते सोपं आहे. आता आपल्याला कीर्तन करायचे, तालस्वराची अपेक्षा आहे, नाम भक्ती करायची आहे. तालस्वराचं ज्ञान असणारे आणि नसणारे, आपण जर लोकांची विभागणी केली तर तालस्वराचं ज्ञान नसणारेच लोक करतात. म्हणजे सगळ्यांचा नाम भक्तीमध्ये अधिकार आहे. मला म्हणतात मग त्याच्याकरता तालस्वराचं ज्ञान नसलं तर काही गरज नाही. जरी त्याचं मधुर सुस्वर नाही देवी नाही तयावीन भुकेला येईल तैसा बोल राम. म्हणजे एवढं हे साधन सोपं आहे, पण सोपं असून देखील निश्चित फळापर्यंत जाणारा असूनही, सर्वांचा त्यामध्ये अधिकार असूनही लोक नामाचं अनुष्ठान करीत नाही. हे बघून संतांना आश्चर्य वाटले, खेद वाटले. म्हणजे एवढं सोपं साधन असून करत नाही, आश्चर्य वाटलं, खेद वाटतो. वायाला चालले, अधोगतीला चालले. की साधन बघावं, सोपं आहे, साधन बघावं, रम्य समाधान प्राप्त करून गेला. ज्ञानदेवा रम्य रमणी समाधान हरीचे रम्य समाधान प्राप्त करून देणारं साधन आहे, पण लोक त्याचं अनुष्ठान करीत नाही. म्हणजे हे बघून संतांना आश्चर्य वाटतं, खेद वाटतो. आणि नाम साधनाची आणखीन एक गोष्ट अशी आहे की हा प्रत्यक्ष अनुष्ठानाचा विषय. म्हणजे साधन सोपं आहे, पण एकाने सांगायचं दुसऱ्याला, दुसऱ्याने सांगायचं तिसऱ्याला, असं प्रत्यक्ष अनुष्ठानाचं शास्त्र आजही विज्ञानाच्या प्रगत काळातही वैज्ञानिकांनीही करून बघावा असा प्रयोगनिष्ठ हा विषय आहे. बाप दाखवण्याचं श्राद्ध कर एवढी स्पष्टता नाम साधन येत आहे. नामाचं अनुष्ठानाची गरज आहे. आपण अनुष्ठान करत नाही. लक्षात घ्या, आपल्या वारकरी संप्रदायात आपण चिंतन केलं, कितीतरी वारकरी ताला स्वरात भजन करतात. अडचण काही नाही. मग अडचण अशी आहे, ताला स्वरात भजन करतात पण रोज नित्य नियमाने हरिपाठच म्हणत नाही. कितीतरी ब्राह्मण आहे, वेदाचं ज्ञान आहे, सविता झालेली आहे, याज्ञिकी करतात पण रोज नियमाने संध्या करीत नाही. आणि शास्त्र असं आहे, संध्या येण्याने पुण्य निर्माण होत नाही. हरिपाठ येतोय म्हणून थोडी पुण्य निर्माण होणार. रोज हरिपाठाचं अनुष्ठान केलं तर पुण्य निर्माण होणार. नाम साधना हा प्रत्यक्ष अनुष्ठानाचा विषय आहे. म्हणजे नाम साधनेवर उपदेश करणाऱ्या संतांवर आपली श्रद्धा पाहिजे. आणि दुसरी बाजू आहे परमादरे स्वीकारीचे आणि श्रद्धापूर्वक अनुष्ठीचे. दुसरा भाग आहे श्रद्धापूर्वक त्याचं अनुष्ठान आपण केलं पाहिजे. म्हणजे प्रयोगनिष्ठ हा विषय आहे. पण अनुष्ठान कसं करायचं आहे की पहिल्यांदा वाणी दिले, वाणीने देवाच्या नावाचं उच्चारण करणे, वैखरी वाणी. त्याच्या पुढची अवस्था मग मानस जप ज्याला म्हणतात, म्हणजे नामस्मरण. वैखरी वाणीने नामचिंतन, नामस्मरण की ज्याने विक्षेप दोषाची निवृत्ती होते. पहिल्यांदा मन दोष आणि नाम नामीचा अभेद कळला, परमेश्वराचा अभेद रूपाने ज्ञान होते, असं त्याची अनुष्ठानाची प्रक्रिया. म्हणजे एवढं हे साधन सोपं आहे, पण अनुष्ठान करीत नाही. आता तुम्ही म्हणाल आम्ही रोज नामचिंतन करतो आहोत, तरी देखील त्याचं आम्हाला फल प्राप्त होत नाही. मग त्याला कारण आहे. आपण असं समजू नका की साधना सोपी आहे म्हणजे त्याला बंधन काहीच नाही. नाम साधना सोपी जरी असली, निश्चित फलापर्यंत जाणारी असली, वैदिक साधन जरी असलं तरी त्यालाही काही मर्यादा आहे, त्यालाही काही बंधन आहे. त्या बंधनाने युक्त नामचिंतन केलं तर फल मिळणार आहे. पहिलं बंधन असं आहे की नामचिंतन करणारा जो नामधारक आहे, वारकरी आहे, हा निष्पाप असला पाहिजे. पूर्वीचा कितीही पापी चालतो परमार्थाला, भगवंताचं वचन आहे, माझ्या पदरचं नाही. अपि चेत सुदुराचारो भजते मामनन्यः साधुरेव समंतव्यः सम्यक व्यवसित होईसा. आधी जरी दुराचारी, सुदुराचारी, पक्का दुराचारी असा शब्द वापरला. म्हणजे पूर्वीचा पापी चालतो, पण एकदा जर आपण वारकरी झालो, वारी करायला लागलो, तिथून निष्पाप पाहिजे. आपलं असं आहे की एकीकडे पापाचं साहचर्य आहे आणि एकीकडे वारी करतोय. मग देवाची भेट कशी होईल? नामस्मरणाचं फल का होत नाही? फल न होण्याचं कारण आहे एकीकडे पापाचं साहचर्य आहे. नाम संकीर्तन केल्यावर पापाची निवृत्ती होते, गोष्ट खरी आहे, पण त्याच्या अगोदरची पायरी आहे की नामचिंतन करीत असताना कसं करायचं, त्याची जे बंधन आहे, भावे गावे गीत शुद्ध कर. नामचिंतनाने मन शुद्ध होते, नाम भक्तीने पाप निवृत्त होते, गोष्ट खरी, पण अगोदरचं लागणारी जी अनुष्ठानाची शुद्धता आहे. नामचिंतन करण्याच्या वेळी आपण जर निष्पाप पाहिजे, नाही तर एकीकडे पापाचं साहचर्य. नाम भक्ती करतो पण कशी करतो? सकाम करतो.
देवाचं नामचिंतन चाललंय, पण कशा करता चाललंय? संसार साधन म्हणून नामचिंतन देवाच्या प्राप्ती करता चाललंय का संसाराची प्राप्ती व्हावी म्हणून नामचिंतन करतो, कीर्तन करतो, सगळं करतो, पण कसं? पैशाप्रमाणे, पाकिटाप्रमाणे कीर्तन करतोय, पाकिटाप्रमाणे नामचिंतन, पक्वाचे वाजवतो, गायने करतो, कीर्तनही करतो, पण कशासाठी? देव मिळावं म्हणून तर पाकिट मिळावं. म्हणजे जर सकाम नामचिंतन आपण त्याचं फल होईल, संसाराची प्राप्ती होईल, देवाची प्राप्ती होईल. म्हणजे जे साधन निष्काम केलं, निर्दंब केलं पाहिजे. नाम भक्ती आपण करत नाही का? फल का होत नाही? दांभिक भक्ती आपण करतो लोकांना दाखवण्यापुरती. गुरुजींचं जे वाक्य आहे, गुरुजींचं वाक्य नेहमी सांगतो, नेहमी ऐकलेलं, पुन्हा ऐका. आपली दिंडी रंगात कधी येते? गावामध्ये चौकात आल्यावर. डोंगरावर रंगात येत नाही का? डोंगरावर कोण पाहते? आपल्या गावातल्या लोकांनी पाहिलं पाहिजे आपण कसं नाचतो. मग अशी गुरुजी सांगितलं, गावात आलं की रुबाबात भजन झालं पाहिजे, लोकांनी पाहिलं पाहिजे. त्यांचा सांगण्याचा भाव वेगळा होता, मी वेगळ्या दृष्टीने सांगतो. म्हणजे दांभिक भक्ती करतो, नाम भक्ती करतोय, पण ती कशी केली पाहिजे? सदा नाम घोष. आपण सदा करतो का? सदा करत नाही. अखंड जे नामचिंतन ज्याला म्हणतात, अनन्य होऊन केलं पाहिजे. अनन्यास चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते. अनन्य भक्ती, अव्यभिचारी भक्ती. भक्ती करतोय व्यभिचारी. निवृत्तीनाथ महाराजांवर चाललोय ना, मग आपली निष्ठा निवृत्तीनाथ महाराजांजवळ आहे का? मग असे पाहिलं मी त्या डिक्सळला येडाई मातेलाही लोक पाया पडत होते. ऐसा सतत भजन करी. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले वर्णन ऐका. उगानो एक क्षणभरी अवघे न गावतवारी ऐका. निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सोडून त्या पारेगावच्या तिथे कोणता पीर बाबा लागतो तिकडेही चालले वारकरी. असे कसे काय भक्ती? अरे निवृत्तीनाथ महाराजांबरोबर जर आपण चाललोय, पुढे जाण्याची गरजच नाही आहे. उलट दुसरीकडे जाण्यामध्ये काय आहे माहितीये का? दुसरीकडे जाण्यामध्ये निवृत्तीनाथांची आज्ञा आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. वारी करून दोष का घडतो? भजनाचे ओंगळवाणे का? निवृत्तीनाथांची आज्ञा आपल्याकडून होऊ नये. एक निष्ठेने निवृत्तीनाथ महाराजांबरोबरच जायचं. अशा पद्धतीने जे आपण नामचिंतन करीत नसल्यामुळे फळ होत. नामचिंतनाचं फल आहे, पाप निवृत्त होईल म्हणजे होईलच, पुण्य निर्माण होईल म्हणजे त्याची प्रक्रिया आहे. प्रयोगाचं शास्त्र काय आहे? नामचिंतन केलं की आपल्याजवळ आता पाप पुण्य आहे की नाही हे दिसत नाही. पाप पुण्य प्रत्यक्षाचा विषय नाही आहे. पाप पुण्य असे फाशीची असं तू परी न देखील, पण ते कार्यान्वयी आहे. जर कीर्तनामध्ये आपल्याला झोप येत असेल, माळ जप करताना मन लागत नसेल, आपण निश्चित समजावं अजून आपलं पाप जळालेलं नाही. आणि जोपर्यंत पाप निवृत्त होत नाही तोपर्यंत पुण्य निर्माण होत नाही. अगोदर पापाची निवृत्ती आणि मग पुण्याची प्राप्ती. आणि नामभक्तीतलं पुण्य असं त्याच्यामध्ये ताकद आहे की संतांची भेट, देवाचा साक्षात्कार करून देण्यापर्यंत हे उपयोगाचं. आणि हे नामभक्ती करण्याच्या दृष्टीने इतिहास आपण काढून पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मी नामे तिने लोक हे असे नामभक्ती करण्याच्या दृष्टीने इतिहास आहे. उलट उदाहरण असे वाल्यमुळे केले रामायण रामा हा अधिकार प्राप्त. त्याच्या पुढची अवस्था आहे बोलिला वाल्मी वर्तून दावी. याही पेक्षा भगवत नामचिंतनाचे कितीतरी लाभ, कितीतरी फायदे आहेत. ते लाभ, ते फायदे जो सेवेकरता मी अभंग घेतलाय त्याही अभंगात जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी त्या विठ्ठलाच्या नामचिंतनाचे फायदे काय, फल काय, ते महाराजांनी अभंगात प्रतिपादन केले. त्यात पहिलं फल, जर श्री विठ्ठलाचं आपण नामचिंतन केलं तर पहिलं फल असं प्राप्त होतं की त्याला सर्वज्ञता प्राप्त होते. म्हणजे असणारा जीव अल्पज्ञ असणारा सर्वज्ञ होतो. हे नामधारकाला विठ्ठलाच्या नामचिंतनाने प्राप्त होणारं पहिलं फल, पहिली फलाची प्राप्ती अभंगाच्या
कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची. एका विठ्ठलाच्या नामामध्ये ही शक्य आहे. न कळे न कळणारी गोष्ट करून देणं याला सर्वज्ञ म्हणतात. वास्तविक जीव सर्वज्ञ कधी होऊ शकत नाही. जीवाची मर्यादा आहे. जो अल्पज्ञ आहे अल्पशक्तिमान आहे लक्षात घ्या. पण असा अल्पज्ञ असणारा जीवही एक दृष्टीने सर्वज्ञ होऊ शकतो. त्याकरता त्याने श्रद्धापूर्वक विठ्ठलाचं नामचिंतन करण्याची गरज आहे. सर्वज्ञतेचा जो विचार आलेला आहे अहम अस्मि सदा भामी कदाचित नाहम प्रिया ब्रह्मैवाहमत सिद्धम सच्चिदानंद लक्षणम की सर्वत्र सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती होणं त्याही दृष्टीने सर्वज्ञतेचा जो विचार आलेला आहे. इथे जो महाराज सांगताय की नामचिंतनामुळे विठ्ठलाचं नामचिंतन केल्यामुळे प्राप्त होणारी सर्वज्ञता. आपण बघा किती अल्पज्ञ असणारे जीव. आता कीर्तन करायचं कीर्तनाला फेटा बांधावा लागतो. मग तो आरशात तरी पाहावं लागतं किंवा दुसऱ्याला तरी विचारावं लागतं. आपण लावलेलं गंध रोज उठलं तर मग आरसा पाहावा लागतो दुसऱ्याला विचारायचं. मग एवढं ज्याच्या ज्ञानाची मर्यादा आहे एवढा अल्पज्ञ असणारा जीव सर्वज्ञ कसा होईल. महाराज सांगतात त्याकरता त्याने श्रद्धापूर्वक नामाचं अनुष्ठान करण्याची गरज आहे. कीर्तनाचं महात्म्य सांगत असताना महाराज सांगतात की कीर्तनाचं महात्म्य असे महाराज म्हणतात कीर्तनापूर्वी मी होतो पण परिच्छिन्न स्वरूपाने होतो. पण कीर्तनाचा परिणाम असा झाला आता व्यापक बोधाला प्राप्त. एकदेशी जीव एकदेशी जीव एकदेशी जीव एकदेशी जीव कीर्तनापूर्वी मी कसा होतो कीर्तनानंतर ती गोष्टी ते महाराज सांगतात की नाम संकीर्तन केल्यामुळे न कळे ते कळू न कळणारी गोष्ट कळून येणं याला सर्वज्ञ म्हणतात. जी गोष्ट आपल्याला कळत नाही जी गोष्ट अनाकळते दुर्भेद जे अभिप्राय त्या ठिकाणी ज्ञानेश्वर मला सांगतात सौरसेवेनं जाय बुद्धी तयार केली. सौरसेवेन प्रयत्न वाचून कष्ट वाचून मनुष्याची बुद्धी त्या ठिकाणी जाते आणि न कळणारी गोष्ट करून देते. कशामुळे नामे या विठ्ठले एका विठ्ठलाच्या नावामध्ये एवढी शक्ती आहे. म्हणजे शक्तिवादाचं जर आपण चिंतन बघितलं तर शक्तिवादाचा विचार पुष्कळ. ज्ञानेश्वर महाराजांनी शब्दशक्तीचा विचार केला. किंमतरी बचकी एवढे परिप्रकाशाचे त्रैलोक्य धोरणे शब्दाची व्याप्ती केली पाहिजे अनुभवाने. आपल्या शरीरात एक प्रकारची शक्ती असते इंद्रियामध्ये एक प्रकारची शक्ती. वय आपलं वाढत गेलं आपली शक्ती कमी होत जाते. तशी पदामध्ये एक प्रकारची शक्ती असते पदार्थातही शक्ती असते. पदशक्ती ज्ञात असेल तरच कार्य करते म्हणून तर पुढे जाऊन शिकावं लागतं. पदार्थ शक्ती ज्ञात असो का अज्ञात असो कार्य केल्याशिवाय राहत नाही. जसं कायद्याला अज्ञान आहे म्हटलेलं चालत नाही. अग्नी ओला करतोय माहिती असू द्या नसू अग्नी समजा ओला नाही करत अग्नी दहा करतोय जल ओलं करतोय पाण्याने ओलं करतोय ही शक्ती माहित असो नसो ओलं करणारच आहे अग्नी दहा करणारच. तस तुकाराम मला सांगतात विठ्ठलाच्या नावामध्ये अशी काही विलक्षण शक्ती आहे की त्या नामशक्तीमुळे न कळणारी गोष्ट कळून येते. आणि न कळणारी गोष्ट सगळ्यात महत्वाचा असा अनाकलनीय असा देव आहे. देवाचं ज्ञान होणं सर्वात अवघड. योगी पुरुषाचं आपण चिंतन करा रात्रंदिवस सायास करतात. योगियांचे ही मानसी उमरडोळी जाय योगियांचे ध्यानी ध्याता नातुडसे. योगी या दुर्लभ ज्याला म्हटले म्हणजे तो परमेश्वर भेटावा दर्शन व्हावं. योगी पुरुष ध्यान याची भेटी उत्कंठा व्हावी तर्काची तिची गोचर होईल असा अत्यंत अनाकलनीय असणारा परमात्मा. पण जर नामधारक असेल श्री विठ्ठलाच्या नामचिंतनाचा परिणाम न कळणारा देव कळो येईल उगले नाम सहजते.
आणि गंमत अशी आहे एकम विज्ञातेन सर्वम विज्ञात, एक परमात्मा जाणला, एक विठ्ठल जाणला असता सर्व जाणण्यासारखं आहे. म्हणून ती सर्वज्ञतेची स्थिती नामधारकाला प्राप्त होत असल्यामुळे नकळे ते कळू येईल उगले नामे या विठ्ठली एकाची. पुढे जाऊन महाराज जे सांगतायत ना, महाराज म्हणतात कळे आणि दिसे यामध्ये फरक आहे. कळण्यामध्ये सुद्धा ज्ञान आहे, दिसण्यामध्ये सुद्धा ज्ञान आहे, पण एका ज्ञानामध्ये निश्चय आहे आणि एका ज्ञानामध्ये प्रतीती आहे. म्हणून निश्चयामध्ये आणि प्रतीतीमध्ये फरक आहे. जो पदार्थ सूक्ष्म असतो, सुरूर असतो, त्याला पाहण्याचं सामर्थ्य निर्माण होणं याला म्हणतात दिसे, याला म्हणतात दर्शन. जसं एक्सरे आपण घालायला जातो, ते क्ष किरण आपल्या अंगावर सोडतो, तर आपल्या अंगावर पहिल्यांदा कातडी आहे, रक्त आहे, मांस आहे, मग हाड आहे. क्ष किरण सोडल्यावर काय होतं, या तिन्हींचा छेद करून क्ष किरण अस्थिपर्यंत हाडापर्यंत जातं, त्याचा फोटो काढतो. त्याच पद्धतीने नामधारकाच्या चित्तवृत्तीमध्ये असं सामर्थ्य निर्माण होतं की स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर या तिन्ही शरीराचा बाध करून अधिष्ठान जो आत्मस्वरूप परमात्म स्वरूप त्याला पाहण्याचं सामर्थ्य नामधारकाला निर्माण होतं. हे मनामध्ये घेऊन महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या उगल शब्दाचा अर्थ सहजतेने न दिसे न दिसणारी गोष्ट दिसून येईल. आता न दिसणारी म्हणजे पदार्थ असावा दिसू का नाही याचं चिंतन मी राजुरीच्या कीर्तनात त्याचं एक कारण सांगितलं होतं. सांख्यकार्य काढण्याचा विचार आहे. पदार्थ असावा त्याचं ज्ञान होणे त्याची 8 कारणं दिली. अतिदूरात अतिसामिप्यात इंद्रिय घातात मनोनवस्थानात सौक्ष्म्यात व्यवधानात अभिभवात समानात ही 8 कारण आहे. पदार्थ असावा त्याचं ज्ञान होईल. अतिदूरात आपल्या देखत विमान उडाले आणि एवढं दूर गेले आता दिसत नाही तर नाही म्हणा. नाही म्हणायची सोय आहे पण दिसत नाही कारण अति दूर झाल्यामुळे. अति सामिप्य अति जवळ असतं ते त्या ठिकाणी उदाहरण दिलं की आपल्या डोळ्यामध्ये असताना डोळ्याला दिसतं काजळ आहे पण दिसत नाही. अति सामिप्य. इंद्रिय घातात इंद्रियामध्ये दोष निर्माण झाला. पदार्थ आहे पण दिसत नाही. मनोनवस्थाना मन जागेवर नसेल तरी सुद्धा ज्ञान होते. सौक्ष्म एखादा पदार्थ सूक्ष्म डोळ्याला दिसत नाही. पदार्थ आहे सूक्ष्मदर्शक पाहिलं की लगेच दिसत म्हणजे पदार्थ असूनही दिसत का नाही. सौक्ष्म व्यवधान मध्यंतरी भिंत असेल पडदा असेल पडद्यापर्यंत कितीतरी पदार्थ दिसत नाही का बरं व्यवधान आहे मध्यंतरी. अभिभवा चांगलं पौर्णिमेचं चांगलं पडलेल्या दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला की ते दिसतंय कुठे गेले कुठे मध्ये अभिभवा सूर्याच्या प्रकाशामध्ये त्याचा प्रकाश अभिभवा समाना विहार आहे. 5-50 मुलं हरिपाठ म्हणतात त्यात आपलाही मुलगा हरिपाठ म्हणतो. आपल्याही मुलाचा त्यामध्ये आवाज आहे पण आपल्याला ओळखू येतो का मग आवाज नाही का. आवाज असून म्हणजे पदार्थ असावा
आणि त्याचं ज्ञान होऊ नये त्याचे 8 प्रतिबंध दिलेले आहेत सांख्यकारिकेमध्ये. हे 8ही प्रतिबंध भगवंताच्या ज्ञानामध्ये आहेत. पण 8ही प्रतिबंध असले तरी नामधारकाच्या चित्तवृत्तीमध्ये असं सामर्थ्य नामचिंतनाने प्राप्त होतं. ह्या 8ही प्रतिबंधाला बाजूला सारून विठ्ठलाच्या दर्शनाचं सामर्थ्य नाम भक्तीने प्राप्त होत असल्यामुळे न दिसे ते दिसो येईल उगले नाम सहजतेने. कशामुळे? नामे या विठ्ठली जिजाजिया. आता जी गोष्ट आपल्याला दिसत नाही आणि समजा ती दुसऱ्याला सांगायची ठरली, ती कशी काय सांगणार? त्याला शब्द हेच माध्यम आहे. शब्दाच्या द्वारा म्हणजे असं काही वर्णन करायचं की बरोबर ते शब्दचित्र माणसाच्या डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. पण असं बोलता येणं सुद्धा अवघड आहे. कितीतरी वेळा असा प्रसंग निर्माण होतो की बोललेला मनुष्य एवढा अवघड बोलतो की लोकांना ते कळत नाहीच. लोकांना डोक्यावर ते केसावरून जातो, पण लोकांना शंका निर्माण होते यांनी हे जे बोललेला विषय तो तर आम्हाला कळला नाहीच, पण त्यांना तरी कळला आहे. त्यातही गंमत आहे. काही गोष्टी प्रयत्न केला, अभ्यास केला, मनुष्य बोलू शकतो. पण काही गोष्टी ज्या आपल्याला बोलता येते त्यात पहिली अवघड गोष्ट अशी वेदार्थ बोलता येणं सर्वात अवघड. कारण असं आहे, वेदाला पाहणं मुळात अवघड पाहिजे. त्याचं पारायण करणं, सस्वर म्हणणं, त्याचा अर्थ प्रतिपादन करता येणं एकापेक्षा एक अवघड अशा पद्धतीची गोष्ट आहे. वेदाच्या तात्पर्याविषयी अनेक मतमतांतर आहे. कोणी सांगतात वेद कर्मपरच आहे, कोणी सांगतात उपासना परच आहे. 6 शास्त्रकारांचा विचार केला, उत्तर मीमांसा खेरीज वेदाचा उचित तात्पर्यार्थ 5ही शास्त्रकारांना सांगता आले. म्हणजे याचा भाव असा आहे की वेदार्थ बोलता येणं सर्वात अवघड. पण वेदार्थ बोलता येणं सर्वात अवघड असलं तरी देखील नामधारकाला तो वेदार्थ सहज बोलता येऊ शकतो. हे सामर्थ्य नामचिंतकाला प्राप्त होतोय अभंगाच्या 3ऱ्या विचारात. न बोलते भलो येईल गाले, न बोलते भलो येईल गाले, न बोलते भलो येईल गाले, न बोलते भलो येईल गाले. नामे बोलता येत नाही. त्यात सर्वात अवघड गोष्ट आहे वेदार्थ बोलता येत. पण नामधारकाला ते सामर्थ्य प्राप्त होते. महाराज तर असं सांगतायत नुसता वेदार्थ बोलता येत नाही, कारण बोलण्याकरता तो अगोदर कळावा लागतो. वेदार्थ कळेल तर बोलता येईल. बोलण्याकरता पहिली गोष्ट आहे अगोदर बोलण्याला ते कळावं लागतं. वेदार्थ कळणं अवघड आहे, कळून बोलायचं. महाराज म्हणतात नामधारकाला जर आपण विठ्ठलाचं नामचिंतन केलं, असा जर नामधारक असेल, न बोलता येण्याजोगा जो वेदार्थ आहे, नुसता वेदार्थ बोलता येत नाही, तर वेदार्थाप्रमाणे प्रत्यक्ष अनुष्ठान करण्याचं सामर्थ्य त्याला प्राप्त होतं. म्हणून महाराज म्हणतात वेदाचा तो अर्थ अमासेच ठावा येरांनी व्हावा. आणि महाराज म्हणतात नुसता अर्थ मला कळाला नाही, नुसता अर्थ मला बोलता येत नाही, नुसता अर्थ बोलण्याला महत्व नाही. त्या वेदार्थाप्रमाणे प्रत्यक्ष अनुष्ठान ज्याला म्हणतात, श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होऊनी अनुष्ठाने जगा देत वडील त्यांना संत म्हणतोय की वेदार्थाप्रमाणे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. नामधारकाचं हे वैभव आहे. नुसता वेदार्थ कळत नाही, वेदार्थाप्रमाणे आचरण करण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी निर्माण होत असल्यामुळे न बोले ते येईल उगले सहजतेने वेदार्थ. कशामुळे नामे
बोलता येणं अवघड आहे, तसंच भगवद्गीतेचा अर्थ बोलता येणं ते सुद्धा अवघडच आहे. सहजच भगवद्गीतेचा अर्थ सांगता येतो. स्वतः भगवान शंकर गीतार्थाविषयी सांगत असतात, ते हनुमणी नेहमीचे देवी जैसे का सुख तुझे तैसे नित्य नूतन देखील म्हणजे गीतार्थाला सांगणं अतिशय भगवान शंकर सांगतायत. तो गीतार्थ बोलता येणं, ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं गीतार्थ बोलता येणं तर एवढं अवघड आहे. मग आपण गीतार्थ कसं काय सांगितलं? गीतार्थ सांगण्याकरता काही अभ्यास केला नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी काही अभ्यास केला नाही, अनुप्रास जुळतात का नाही काही नाही, रिकामे तोंड करू गेले बरोबर. गीता ऐसे गीतार्थ सांगण्याकरता मी काय केलं? माझी या सत्यवादाची सत्य शब्दाचा अर्थ असा आहे, सत्य शब्दाचा एक अर्थ आहे परमात्मा, आणि दुसरा त्याचा अर्थ असा आहे जसं परमात्मा सत्य आहे तसं परमेश्वराचं नामही सत्य. सत्य साच खरे नाम विठोबाचे बर, नाम विठोबाचे बर, नाम विठोबाचे बर, सत्य साच खरे नाम विठोबाचे बर, नाम विठोबाचे बर, नाम विठोबाचे बर. सत्य साच खरे. काल आपण या रंगावर चिंतन ऐकलेलं आहे की नाम हे तीन दृष्टीने त्याची जी सत्यता सांगितली, आणि अशा नामाचं मी अनुष्ठान केलं आणि त्याचा परिणाम असा झाला. कारण ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानेश्वर महाराज स्वतः नामधारक असतात. नामचिंतनाचा परिणाम मी गीतार्थ बोलू शकतो. म्हणजे जसं वेदार्थ बोलता येणं अवघड आहे, त्याप्रमाणे जो नामधारक आहे जो वेदार्थ बोलू शकतो तोच नामधारक गीतार्थही बोलू शकतो. गीतेचाच अर्थ नाही, ज्ञानेश्वरीचा अर्थ बोलता येईल, गाथेचा अर्थ बोलता येईल, हे सुद्धा अवघड आहे. मराठीत जरी असलं, मी आळंदीला गेलो तेव्हा कितीतरी लोक मला म्हटले होते, म्हणजे मला तुम्ही आळंदीला कशासाठी गेले? ज्ञानेश्वरी गाथा शिकायला. काय ते मराठीत आहे, कशात तिथे जावं लागते शिकायला. मराठीत जरी असलं ज्ञानेश्वरीचा अर्थ ज्याला म्हणतात कळणं अवघड होऊन बसतं. गाथेचा अर्थ म्हणजे संस्कृतमध्ये असणारच तत्वज्ञान. निवृत्तीनाथ महाराजांची करुणा निर्माण झाली, तिरे संस्कृताची करुणा तोडून या मराठी शब्द सोपाने रचिले धर्मनिधाने श्री निवृत्ती देवी. मराठीमध्ये हे तत्वज्ञान सांगितलं, पण तेही आपल्याला अर्थदृष्टीने कळणं अवघड होऊन बसतं. म्हणून ज्यांनी ज्ञानेश्वरीचा गाथेचा अर्थ केला त्या महापुरुषांचे आपल्यावर थोर मोठे उपकार आहे. मग ते धुंडा महाराज असलेला, साबळे महाराज असलेला, शंकर महाराज खंडारकर असलेला पुष्कळ जाती आहे. जोग महाराज असू द्या, ज्यांनी याचा अर्थ आपल्याला सांगितला. अर्थ त्यांनी का सांगितला, का अर्थ ते लिहू शकले, त्याचं एकच कारण आहे, हे सर्वजण नामधारक. नामधारकाला ज्ञानेश्वरीचा अर्थ असू द्या, गाथेचा अर्थ इतकंच नाही, संपूर्ण संत वाङ्मयाचा अर्थ आपल्याला कळावा असं वाटत असेल, जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचं जीवन चरित्र काढून एवढा सर्व वेदाचा अर्थ महाराज म्हणतात मला कळला. गाथा ही 4 वेदाचा अर्थ आहे. वेदात देव करायला महाराज कुठे गेले, चरित्रात तर कुठे उभी, पण केवळ चिंतनाचा परिणाम लक्षात घ्या. हे सर्वज्ञतेची स्थिती प्राप्त झाली असल्यामुळे विठ्ठलाचं नामचिंतन महाराज म्हणतात मी केल्यामुळे न बोलल्या वेदार्थ, गीतार्थ, ज्ञानेश्वरीचा अर्थ, गाथेचा अर्थ बोलो येईल, पण कसा उगले, पण कशामुळे? नामे या विठ्ठली जीवाची. एका विठ्ठलाच्या नामामध्ये ही शक्ती आहे. श्री विठ्ठलाचं नामचिंतन जर आपण केलं, आणखीन काय फल प्राप्त होईल की ज्या गोष्टींची भेट होणं अत्यंत दुर्लभ आहे, अशा दुर्लभ गोष्टींची तुम्हाला भेट होईल. मला सांगताय अभंगाच्या 4 हरी
तो येईल आपण होऊन त्या गोष्टी भेटतील. दुर्लभ अशा ज्या गोष्टी, पहिली गोष्ट दुर्लभ आहे मनुष्य देह. दुर्लभम त्रैवैव दैवानुग्रह हे दुर्लभ. मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. मनुष्य देह मिळाला. मनुष्य देहामध्ये सुद्धा चांगली बुद्धी ज्याला म्हणतात, साधकाची अवस्था, परमेश्वराविषयी आवड ज्याला म्हणतात, ती निर्माण होणं सुद्धा अत्यंत दुर्लभ. इतकंच नाही, आपल्या मुखामध्ये देवाचं नाम येणं सुद्धा दुर्लभ आहे. जन्मलाभ होईल अपार, अलभ्यतो नाम होईल अपार. नाम निरंतर जीव आसक्त सर्व भावी दलतेल नावे विठोबाच्या. तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे. आसक्त आहे पण कसा? सर्व भावाने आसक्त. सर्व भावाने म्हणजे काया वाचा मध्ये करून जो संसार आसक्त आहे, विषय आहे, पामर आहे, असलाही असणारा सर्वसामान्य जीव देखील श्रद्धेने निष्ठापूर्वक श्री विठ्ठलाचं नामचिंतन करील तर तीन नामे विठोबाच्या. असे संसारासक्त जीव सुद्धा श्री विठ्ठलाच्या नामचिंतनाने तरुण जातील. अशा पद्धतीने श्री विठ्ठलाच्या नामचिंतनाचं महात्म्य महाराजांनी या अभंगामध्ये प्रतिपादन केलं आहे. यथामती दिलेल्या वेळेत अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. सर्वांनी टाळी वाजून भजन करा. विठोबा जीव आसक्त सर्व भावी तरतील नामे विठोबाच्या न दिसे दिसू श्री विठ्ठलाच्या नामचिंतनाचं हे महात्म्य स्वतः जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात. कंठरवाले संत सांगतात, हातारोनी सांगितले नाम घेता राहू नका. तरी देखील आपण नामचिंतन करत नाही. लक्षात घ्या. आपण पाहता त्र्यंबकेश्वर पासून कितीतरी वारकरी आहे. तुम्ही पुढे अवश्य चाला. पुढे चालल्याबद्दल माझं काय कारण माहिती सांगून थोडं तुम्ही ऐकणार. उलट मी स्वार्थी मनुष्य आहे. मी म्हणतो बरं झाले मग भजन करायला चालू गोष्ट. जे भजनच करत नाही त्यांचं भजन करण्याला विक्षेप होण्यापेक्षा पण निदान तुम्ही पुढे जरी चालला का मागे चालला. आपण भजन करीत चाललं पाहिजे. नाही तर पापाचे कळत पडते पुढे. नुसतं जेवायला आपण आलेलो नाही. गावकऱ्यांचे अनन्य साधारण आपल्यावर उपकार येतात. आपण या कर्जत मुक्कामाने प्रत्येक ग्रामस्थांचे उपकार आहे. लक्षात घ्या. आपण वारी करतो, दुसऱ्याचं सहाय्य घेऊन आपण वारी करतो. आपल्या पुण्यामध्ये हे सर्व वाटेकरी आहेत जे आपल्याला अन्नदान करतात. त्यांना आपलं पुण्य द्यावं लागतं. आपलं सामान उचलण्याला ज्यांनी सहाय्य केलं, औषध उपचार ज्यांनी आपल्यावर केले, लक्षात घ्या, पाणी ज्यांनी पाजले, अन्न ज्यांनी दिले, निवाऱ्याची सोय केली, या सर्वांचे आपल्यावर उपकार आहे म्हणून आपण वारी करतो. म्हणून आपल्याला जे पुण्य निर्माण होईल ते निर्माण झालेलं पुण्य अगोदर या सर्वांना मिळेल. उगीच गावकरी जेव घालत नाही. लक्षात घ्या. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे की त्या विशेष पुण्य आहे वारकऱ्याला जेव घालण्याचं. आणि त्यात जर एखादा ब्रह्मवेत्ता जेवून गेला तर त्या गावाचं भाग्यच काय विचारावं. आणि गावाचं खरंच भाग्य आहे. निवृत्तीनाथ महाराज एक दिवस येऊन मुक्काम करता म्हणजे साधी गोष्ट नाही.
म्हणजे आपण जे पुण्य निर्माण करतो त्याचे एवढे जण वाटेकरी आहे. त्याच्यातला बारकावा मी आता सांगत नाही, वेळ संपली. म्हणजे किती आपलं पुण्य आपल्याला वाटावं लागतंय आणि मग आपल्याला किती शिल्लक राहणार आहे. आणि त्यातही धर्मशास्त्र असं आहे, जर एखादा पती असेल तर त्याची पत्नी सुद्धा त्याच्या पुण्यामध्ये भागीदार असते. धर्मशास्त्र बघा, स्त्री मुक्ती संघटना निघाल्या. धर्मशास्त्र असं आहे की पतीने केलेलं पुण्य निम्म पुण्य पत्नीला मिळत आहे. पतीने केलेलं पाप एकही पाप पत्नीच्या वाट्याला जात नाही. पत्नीने केलेलं पुण्य एकही पुण्य नवऱ्याला मिळत नाही. आणि पत्नीने केलेलं पाप निम्म पतीला मिळते. लक्षात घ्या, एवढं धर्मशास्त्र अवघड आहे, आपल्याला कळत नाही. धर्म कशाला म्हणावं, अधर्म कशाला म्हणावं. भोगे घडे त्यागे अंगा येते भोग आईसे उपराठे वर्म धर्म अंगेचा अधर्म. म्हणजे आपल्या पुण्यामध्ये किती वाटेकरी आहेत आणि मग आपल्याला किती पुण्य शिल्लक राहत असेल. मग एवढी वारी करून जर पुण्य पदरात पडत नसेल मग घरी राहिलेलं बरं आहे. आता मग घर सोडून आपण आलो आहोत ना, नामचिंतन करायला अडचण काय अडचण आहे लक्षात घ्या. आपण नामचिंतन करतो म्हणून आयतं ताट आपल्याला मिळत आहे. लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे की इथून आता मागचे दिवस जे गेले असतील ते गेले असतील, पण इथून पुढे पंढरपूर पर्यंत आणि उर्वरित आयुष्यामध्ये सतत आपण भगवंताचं नामचिंतन करावं. त्या नामचिंतनाचं हे फल असल्यामुळे तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे तर तेल नावे विठोबाच्या परंपरेनुसार चालू असणारा हा पालखी सोहळा. परंपरेचे असणारे जे घराणे आहेत ते आहेत. त्याबरोबरच संस्थान यामध्ये सक्रिय सहभाग संस्थांनी घेतलेला आहे. लक्षात नवीन विद्यमान असणारे विश्वस्त सुद्धा आता 13 विश्वस्त आहेत. संस्थांची जी जबाबदारी आहे ती संस्थांची मुख्य जबाबदारी म्हणजे पहिल्यांदा आपले 2 ट्रक बरोबर असतात जिथे वारकऱ्यांच्या सर्व सामानाची व्यवस्था, पाण्याच्या टँकरची व्यवस्था हे करून देणं ही जी जबाबदारी खर्चाचे काम आहे. पूजेची जी गाडी असते ती तर परतीपर्यंत बरोबर असते. लक्षात यावर्षी परतीलाही पुन्हा वारकऱ्यांचे ओझे ओढण्याकरता संस्थांनी केलेली सोय असते. म्हणजे असणारा जो खर्च आहे पालखी सोहळ्याचा जर खर्च बघितला, संस्थांचं उत्पन्न बघितलं तर खर्च जास्त आहे. आणि म्हणून संस्थांना आपल्या भाविकांच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. नुसतं पालखी सोहळ्यापुरतीच नाही, पालखी सोहळाही संपन्न व्हावा याकरता आपलं कार्यालय आहे, टेबल आहे, त्या ठिकाणी अवश्य आपण देणगी पावती भरावी. आपलं ओळखपत्र ज्यांनी घेतलेलं असेल त्यांनी ओळखपत्र घ्यावं. मंदिराचा जीर्णोद्धार जो आपल्याला करायचा आहे, परवा जी घोषणा झाली की पालखीचा रथ करायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने जे नवीन कार्य जे निर्माण करायचं आहे, भव्य मंदिर निर्माण करायचं, सर्व वारकऱ्यांच्या सहकार्याने ते कार्य होणार असल्यामुळे नवीन विश्वस्त मंडळ पुन्हा आता वारीनंतर बैठक घेणार आहे. ज्या बैठकीमध्ये जीर्णोद्धाराविषयी व्यापक विचार केला जाईल, ज्यामध्ये व्यापक लोकांना प्रतिनिधित्व कसं मिळेल, लोकांपर्यंत आपण कसं पोहोचू, लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो नसल्यामुळे ही परिस्थिती आहे. लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि त्याकरता वारकऱ्यांचा विश्वास संपादन करणं सर्वात महत्वाचं आहे. तो विश्वास संपादन करण्याकरता निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करायची आहे. तो विश्वास संपादन करण्याकरता निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर निर्माण होणं आवश्यक आहे. आजही पालखीबरोबर असणारे विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख असलेले पंडित महाराज आज संजय नाना धोंगे रोज पंडित नाना तर रोज पाहिजे लक्षात घ्या. म्हणजे त्यांचा जो अनुभव आहे त्र्यंबकेश्वर निघाल्यापासून त्यांनी रथ पालखी सोडलेली नाही. त्यांची गिरणाऱ्याची दिंडी आहे पण तिकडे जात नाही. लक्षात घ्या, पालखी त्यांनी सोडलेली आलेला जो अनुभव आहे त्यांनी लिहून ठेवला आहे की ज्याचा पुढच्या वर्षी ज्याचा उपयोग करता येईल. म्हणजे अशा दृष्टीने संस्थांच्या दृष्टीने विश्वस्त मंडळ ही कार्यरत आहे. आणि जे परंपरेचे लोक आहेत की दावडे महाराज असतील, पुजारी महाराजांची जी परंपरा असेल त्या परंपरेला धरून आणि आपल्याला विकास करायचा आहे. म्हणून अवश्य संस्थांना सहकार्य करावं ही संस्थांच्या वतीनेही सर्व वारकऱ्यांना विनंती आहे. गावकऱ्यांचे ऋणनिर्देश आहे. आणि जी रथाची सजावट आपण जी रोज करतो, रथाची सजावट जी आज केलेली आहे, आजची रथाची सजावट आणि उद्याची जी रथाची सजावट आहे, सावतामाळी तुम्ही बोलणार का 5 मिनिटं? काय नाही सांगून टाका. सावतामाळी तरुण मित्र मंडळ, सावतामाळी तरुण मित्र मंडळ निवृत्तीनाथ महाराजांचा जो रथ सजावट आहे उद्याची,
चौथ्यामध्ये आजची जी मिरज गावून जी सजावट केली राजेंद्र गुंडे, विनोद तिडके, संतोष गुंडे, ते आधी काय सांगितलं आहे, गणेश तिडके, नाना वाघ, सुरेश विराटे जाणवते. आणि उद्याची कर्जतची आहे सावतामाळी तरुण मित्र मंडळ आणि कोरेगावची पुन्हा भाऊसाहेब टिरे, निवृत्ती शिंदे, शिवाजी शिंदे आडगाव यांच्यातर्फे आहे. रस सजावट करणाऱ्याही भाविकांचे धन्यवाद. टाळी वाजवून भजन करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान साराई आपली जी दिंडी आहे वैचारिक स्वच्छता त्याच्याकरता आपण दिंडी काढतो आहे. वरविक्षेप आवरण दोष निर्माण करणं, त्याच पद्धतीने शारीरिक स्वच्छता आणि सामाजिक स्वच्छता. जसं भारताच्या देशाची स्वच्छता चालू तसं वारकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपली स्वतःची स्वच्छता, त्याचबरोबर परिसर. आपण शाळेमध्ये उतरलो आहोत, परिसर स्वच्छ ठेवणं वारकऱ्याचं आद्य कर्तव्य आहे. गावकऱ्यांना, शाळेतील लोकांना असं वाटता कामा नये वारकरी येऊन गेले त्यांचा त्रास होता का. ही शाळा आहे. उलट त्या लहान मुलांना असे संस्कार झाले पाहिजे की आपण वारकरी बनलं पाहिजे. जर आपण इथे घाण करून गेलो, ती घाण जर मुलांना काढावं लागली तर त्यांना वारकऱ्याविषयी तिरस्कार निर्माण होणार, ते वारकरी होणार नाही. उलट त्यांना वाटलं पाहिजे आपण वारकरी कसे होऊ. याकरता प्रातर्विधीलाही असो स्वच्छतेचा भाग आपण दूर लांब जावं ही समस्त ग्रामस्थांच्याही वतीने आपल्याला निवेदन करतो. भजन पुन्हा एकदा करा. Thank you.
नित्या जन्मो जन्मी गुलादा संता संग सर्वका अखंड प्रेमाचा सुखा चंद्र मागे स्नान तुका मागे स्नान पंढरीचा वारकरी विठ्ठला विठ्ठला आयुष्य मागे गोळा माझ्या सगळा हरिचंद्राची बाधा न हो कोणे काळी संत मंडळी शंकराचा वारा न लागू रस्ता माझ्या नामा म्हणे दया असावे कल्याण जाणो गिरिजा माग निते कुज प्रति आहे देशील हरी पाय या संतास निर्विहीच मुक्ती तुका म्हणे आता उधार तू होई मद देवी पाय संत या संतांच निर्विहीच मुद देवी ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु निरंजनाथ महाराज पंढरीनाथ भगवान की जय समस्त की जय वारकरी बाबाची तर पिशवी राहील कोणाला सापडली असेल तरी पण माहीत जवळ आणून द्या एक वारकरी बाबाची पिशवी राहील कार्य केल्याशिवाय जसं कायद्याला आम्ही पाण्याने ओलं तसं तुकाराम महाराज सांगतात विठ्ठलाच्या नावामध्ये अशी काही विलक्षण शक्ती आहे की स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर या तिन्ही शरीराचा बाध करून अधिष्ठान जो आत्मस्वरूप परमात्म स्वरूप त्याला पाहण्याचं सामर्थ्य नामधारकाला निर्माण होतं हे मनामध्ये घेऊन महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या नदी से तेरी सोयल नदी से तेरी सोयल नदी से तेरी नदी से नदी से नदी से नाम या विठ्ठल एकाचिया नाम या विठ्ठल एकाचिया नदी से नदी से नदी से नाम या विठ्ठल एकाचिया नाम या विठ्ठल एकाचिया नदी से नदी से यांनी हे जे बोललेला विषय होता आम्हाला कळला नाही पण त्यांना तरी कळला आहे त्यातही गंमत आहे काही गोष्टी प्रयत्न केला अभ्यास केला मनुष्य बोलू शकतो पण काही गोष्टी ज्या आपल्याला बोलता येत नाही त्यात पहिली अवघड गोष्ट अशी वेदार्थ बोलता येणं सगळ्यात अवघड. कारण असा वेदाला पाहणं मुळात अवघड आहे. त्याचं पारायण करणं सस्वत म्हणणं त्याचा अर्थ प्रतिपादन करता येणं त्याच्यापेक्षा एक अवघड अशा पद्धतीने वेदाच्या तात्पर्याविषयी अनेक मतमतांतर आहे. कोणी सांगतात वेद कर्मफलच आहे, कोणी सांगतात उपासना फलच आहे. 6 शास्त्रकारांचा विचार केला उत्तर मीमांसा घेऊन वेदाचा उचित तात्पर्य असतो त्याचंही शास्त्रकारांना सांगतात पुण्य फळाली बहुता दिवसा हे पुण्य कोणतं आहे? श्री विठ्ठलाच्या नामचिंतनाचं जे विशुद्ध पुण्य आहे त्या पुण्याईचा परिणाम न भेटणारी अशा संतांची भेट नामधारकाला होत असल्यामुळे न भेटणारी कितीही दुर्लभ गोष्ट असू द्या न भेटे ते भेटू येईल आपण पण कधी करिता चिंतन विठ्ठलाचे आणि चिंतन जे केलं जातं ते वैखरी वाणीने नाही म्हणून केवळ वैखरी वाणीने चिंतन केल्यावर संत भेटत नाही
ज्याच्यामध्ये मनाचं सहाय्य आहे, मानस जप ज्याला म्हणतात, उपाऊष जप ज्याला म्हणतात, म्हणजे आपलं मन त्या याच्यात पाहिजे चिंतनामध्ये, नामभक्तीमध्ये. नाही तर वरपंग नामभक्ती चालू आहे जर मन लक्ष नसेल तरी उपयोग नाही. म्हणून मानस जप जर आपण केला तर त्या मानस जपाने, त्या चिंतनाने न भेटणाऱ्याही गोष्टींची भेट नामधारकांना होते. असं विठ्ठलाच्या नामाचं वाक्य असल्यामुळे न भेटे ते भेटू येईल आपण करिता चिंतन विठोबाचे. त्याही पेक्षा आणखी जर आपण नामचिंतन केलं तर त्या नामचिंतनाने अनभ्य असणाऱ्या गोष्टींची अमर्याद तुम्हाला प्राप्ती होईल. अभंगाच्या अनभ्य तो लाभ होईल अपार, अनभ्य तो लाभ होईल अपार, अनभ्य तो लाभ होईल अपार, अनभ्य तो लाभ होईल अपार. नाम निरंतर मनत होते, नाम निरंतर मनत होते, नाम निरंतर मनत होते, नाम निरंतर नाम निरंतर म्हणता वाचा. निरंतर शब्द महत्वाचा आहे की नामचिंतन कसं झालं पाहिजे, निरंतर. जसं महाराज म्हणतात माझी मज झाली अनावर वाचा. माझ्या वाणीला एक प्रकारचा चळ लागला, जिवे झाला चळ, वाणी त्याशिवाय राहत नाही. नेघे 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 माझी वाचा, याचं नाव आहे निरंतर. अखंड अशा पद्धतीने जर आपण नामचिंतन केलं त्याचा परिणाम अलभ्य तो लाभ होईल अपार. अपार म्हणजे अमर्याद. अलभ्य लाभ काय आहे की सर्वात पुढची महत्वाची गोष्ट आहे देवाचा निर्गुण साक्षात्कार ज्याला म्हणतात, देवाचं अभेद रूपाने ज्ञान साक्षात्कार ज्याला म्हणतात. निर्गुण साक्षात्काराला प्राप्त होणं ही सर्वात अलभ्य गोष्ट. त्या स्थितीला नामधारक प्राप्त होतो म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाला नाम नामीचा अभेद ज्याला म्हणतात. हरी तैसे हरीचे दास, देव आणि भक्त तुझा नाही. ही स्थिती निरंतर नामचिंतनाने त्या नामधारकाला प्राप्त होते. इतकंच नाही, ज्ञानेश्वर महाराज जे सांगताय म्हणजे निवृत्तीलाल महाराजांच्या समाधी प्रकरणात ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करत असतात. नाशिवंत शरीर केले अविनाश, घडविला विलास आध्यात्मिक, ब्रह्मीभूत काया होत असे. याचं नाव आहे अलभ्य तो लाभ. इतकंच नाही, नामचिंतनाने जी ही स्थिती प्राप्त होते, तत्वज्ञानाने सुद्धा ही स्थिती प्राप्त होते. पण फरक काय आहे? फरक असा आहे, वारकरी संप्रदायामध्ये संतांनी नामभक्तीवर भर का दिला? नामभक्तीने प्राप्त झालेली ही जी तन्मयता आहे, परब्रह्म स्थिती, निर्गुणाचा साक्षात्कार, याचा परिणाम असा होतो. लक्षात घ्या की तत्वज्ञानानंतरही पूर्व संस्कार वशात तो जो भक्त आहे तो नामचिंतन ज्ञानोत्तर काळातही करतो. याही वरी पार्था माझ्या भजनी असते. आणि मग असा जो नामधारक आहे त्या नामधारकाची, त्या भक्ताची भक्ती स्वतः देव करतो. अशा नामधारकाचा देव स्वतः ऋणायत होतो. तो भक्त जशी इच्छा करी तसा देव विग्रह धारण करतो. लक्षात. म्हणून तो महाराज काय म्हणतात, आम्हासाठी अवतार. देव अवतार धारण कोणासाठी करतो? दुष्टांचा संवाद करण्याकरता. काय देवाच्या करतो मान्यता करतो शकते, त्याला अवतार घेण्याची गरजच नाही आहे. पण भक्ताची जर इच्छा होईल आणि जसा भक्त इच्छा करेल, भावे जैसा तैसा हरी आहे. तुका म्हणे पुरवे इच्छा दया तैसा विठ्ठला, दया तैसा विठ्ठला, दया तैसा विठ्ठला. तुका म्हणे पुरवे इच्छा दया तैसा विठ्ठला, अलभ्याला कसा प्राप्त होईल? अमर्याद. अलभ्य तो लाभ होईल अपार, पण कधी? नाम निरंतर म्हणता वाचे. अवघे लाभ होती एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या.
संकीर्तन गोविंदाचा नाम संकीर्तन हे लाभ होती म्हणजे सर्व लाभ काय नोहे केले. एका विठ्ठलाच्या नामामध्ये ही शक्ती असल्यामुळे श्री विठ्ठलाचं जर नामचिंतन केलं तर या फलाचे प्राप्ती होईल. इतकंच नाही, सर्वसामान्य जीव संसार आसक्त जरी जीव असला लक्षात घ्या तरी देखील श्रद्धापूर्वक जर त्याने श्री विठ्ठलाचं नामचिंतन केलं तरी देखील असा संसार आसक्त असणारा जीव सुद्धा श्री विठ्ठलाच्या नामचिंतनाने उद्धाराला प्राप्त होतो अभंगाच्या शेवटी. तुका म्हणे जीव सत्य सर्व भावे तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे जीव आसक्त सर्व भावे म्हणे जीव आसक्त सर्व भावे तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे